तुम्हाला माहिती आहे का, जर तुमच्या अगेन्स्ट चेक बाउन्सिंगची केस झाली तर आरोपी म्हणून तुमच्या अगेन्स्ट काय काय घडू शकतं? जर तुम्ही आरोपी असाल चेक बाउन्सिंगच्या केसमध्ये आणि तुम्ही कोर्टात हजरच राहत नसाल तर त्याचे गंभीर परिणाम होतात. जसं की जेव्हा तुमच्या अगेन्स्ट चेक बाउन्सिंगची केस दाखल केली जाते त्यावेळेस सुरुवातीला कोर्ट तुमच्या विरुद्ध समन्स इश्यू करतं. समन्स मिळूनही जर तुम्ही कोर्टात हजर नाही झाला तर तुमच्या अगेन्स्ट वॉरंट इश्यू केलं जातं. हे वॉरंट इश्यू करूनही तुम्ही कोर्टात हजर नाही झालात तर मात्र तुमच्या अगेन्स्ट नॉन बेलेबल वॉरंट हे इश्यू केलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला पोलीस अटकही करू शकतात. याच केसमध्ये जर तुम्ही वारंवार गैरहजर राहत असाल तर कोर्ट तुम्हाला फरारसुद्धा घोषित करू शकतं. हे सगळे गंभीर परिणाम तुमच्या विरोधात होऊ शकतात. त्यामुळे चेक बाउन्सिंगच्या केसेसला हलक्यात घेऊ नका. वेळीच कायद्याचे नियम पाळा, कोर्टामध्ये हजर राहा आणि योग्य सल्ल्यासाठी लीगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.